कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खय जातस? नाही, कुठे नाही। कुठे नाही? म्हणजे हातात काय लपवलंस? हा, काय हातात? दाखव मका। नाही, काही नाही। दाखव म्हटलं ना। दाखव दाखव ललिता, काही नाही। दाखव दाखव म्हणते ना। दाखव ललिताई, दाखव मका। दाखव दाखव काय? ललिता, काही नाही। ललिता काय करते? काय आहे हातात? ललिता, प्लीज, काही नाही। काय काय दाखव काय? तुझ्यापेक्षा ना जास्त पावसाळे बघितले आहात मी। दाखव काय आता, उघड आधी। ललिता, प्लीज प्लीज सोडा माझा हात, मला त्रास होतोय। ललिताई ऐका, उघड आधी बघा, नाही तर तुझी काय खै नाही। ललिताई सोडा तिचा हात, नाहीतर तुमका तर ना आता मी काय चाललं काय ललिताई? हो, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असता, तुम्ही तर सगळ्याच सीमा ओलांडल्यास। तुझा काय हा वेगळा? सांग ना, तू ना कसल्या सीमा नाही पाळत, ना दिलेलो शब्द पाळतस। गो या ओवीक हाताशी धरून घरात घुसूचा प्रयत्न करतस काय? उगाच काहीतरी बोलू नका ललिताई। ओवी फक्त मंजूसाठी काढो घेऊन गेला होता, त्याचं काम संपलं तर आला परत। घरात घुसण्याचा विषय येलोच काय सून? या बघुमा, याने ना माका आणि माझ्या होणाऱ्या सुने कोंडून ठेवला हिने। माझा ओवी असं काही एक करणार नाही। उंदराक मांजर साक्ष, दुसरा काय? ये खरा खरा काय तर सांगा। हा ललिता, प्लीज, हे सगळं खोटं आहे। हे बघा, मी रात्रभर मंजू काकीच्याच रूम मध्ये होते, तिथून कुठेच बाहेर गेले नाही आणि आले ते डायरेक्ट इथेच आले। मी तुम्हाला का कोंडून ठेवू लाली आत्या? ए मका लाली आत्या बित्या बोलायचा नाही। हा, तू कोण नाही आज माझी? बघ, त्या घरात अजिबात यायचा नाही। आधी सांगून ठेवताय, नाहीतर ना हातात धरून बाहेर काढीन। आपल्या घरात जर कोणाक गरज असेल तर आम्ही खाई येणार। काल मंजू तापान फणफणत होता, बंधू भाऊ मदत मागू केले होते आणि मंजूचा औषध पाणी करणं कर्तव्य आहे आमचा। तुमका आम्ही थैलेला आवडत नाही ना, म्हणून ओवी इला होता। एक गोष्ट लक्षात ठेवायला आली ताई, आम्ही त्या घर सोडलेला, त्या घरातल्या माणसांची नाता तोडलेला नाही। जेव्हा जेव्हा आपल्या घरात कोणाक गरज लागत तेव्हा आम्ही मदतीत धावणार। बाकी त्या घरात घुसण्याचो किंवा वस्तूंवर मालकी सांगण्याचो आमचो काय एक हेतू नाही। कळला? ये माका ना तुझ्या मदतीची काय एक गरज नाही, समजलास? आणि मी पण बघताय ना तुम्ही त्या घरात पाऊल कसा ठेवत असते। मावशी, नाही, लालिताई अशा का वागतात?
काय हवं त्यांका? ये आलीस? सगळी गरळ ओकून आली असशील ना? आता कुठे जीव शांत झाला असेल तुझा? लाली काय मिळतं का हे सगळं करून? आम्ही सगळं ना तुमका नंतर सांगताय, पण आधी माका सांगा, काल रात्री माझ्या खोलीत बाहेरून कडी कोणी घातली होती? मीच घातली होती. मंजूची नीट काळजी घेता यावी म्हणून मीच दरवाजाला कडी घातली होती. त्यात तू आणि ही आगाव चारू तिकडे काही अडचण आणायला नको म्हणून मग मी विचार केला की तुम्हाला दोघींनाही चांगला निवांतपणा मिळावा आणि ओवीलाही तिचं काम शांतपणे करायला मिळेल. काय हो, तुमका लय पुळको आना त्या ओवीचो? कारण ती आहेच तशी. नाहीतर तुम्ही दोघी मिळून ना घरात नुसता कलह करत असता. खरं तर तुम्हाला एक रात्र नाही, चांगलं 3-4 दिवस कोंडून ठेवायला पाहिजे होतं. खूप बोललास हा? खूप बोललास. ह्या बघा, ह्याच्या पुढे ना माझ्या बाबतीत असलो शहाणपणू करू जाऊ नका, मागात पडात. अरे आता तरी कुठे स्वस्तात पडतंय? लाली, तुझ्या ह्या चुकीच्या वागण्यामुळे ना अख्ख्या घराला सगळं मागातच पडतंय. हे बघ लाली, अजूनही वेळ गेलेली नाहीये ग. अगं तू या घरातली मोठी मुलगी आहेस ना. साधी तुला मंजूची चौकशी सुद्धा करावीशी वाटली नाही काय ग? तू दुर्लक्ष केलं आणि जाऊन झोपलीस. हो, मी काय सगळ्यांचं मक्तो नाही घेतलेलो हा? आणि ती मंजू हा ते का काम करूचा नाही ना म्हणून त्या मंजून नाटक केले. आणि यो बंधू हा तिच्या नाटकात फशी पडलो आणि गेलो दादाकडे मदत मागू. सगळ्यांका स्वतःसारखा समजू नको ताई, कळला मा? मंजू खरोखरच तापाने फणफणत होता. ती बिचारी ओवी रात्रभर मंजूच्या उशाशी जागत बसली होती. आणि ही चारू मंजूच्या सख्या भावाची मुलगी असून सुद्धा त्याका मंजू बद्दल कायच वाटत नाही. बंधू काका, तुम्ही हे सगळं माझ्यावर ढकलू नका. आता मी तुम्हाला आधीच बोलले होते की आपण मंजू आत्याला उद्या सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. तुम्हीच नाही ऐकलं. हे बघा, ज्यातलं मला समजत नाही त्यात उगीच ओवी सारखा आगाऊपणा करायची सवय नाहीये मला. चारू, तापाने आजारी माणसाच्या डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवतं या साधा घरगुती उपाय तुका माहित नाही हा? माझ्या डुगूक पण माहित आहे या उपाय. हा सगळा मरान देखो माका सांग. ओवी मंजूकडे काढा घेऊन गेली त्यावेळी तू ओवी द्यायचो नाही असं म्हणून अडवत होतस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.